नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आज आलो आहे आपण पुण्यामधल्या बुक फेस्टिवलला। जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल शक्यतो हे फेस्टिवल संपला असेल, पण जर का तुम्हाला बघायला मिळालं नाही तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। तर हा पहिली वेळ म्हणजे ही पहिली वेळ ॲक्च्युली मी जेव्हा असा व्लॉग बनवतो आहे आणि थोडंसं ऑकवर्ड सिच्युएशन आहे, पण मी ट्राय करेन जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी दाखवेन तुम्हाला। आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण माझी पहिली वेळ आहे इथे येण्याची। त्या ठिकाणी बरेचसे पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील। जसं की तुम्हाला माहितीच आहे की मला पुस्तकं खूप वाचायला आवडतात आणि इथं बऱ्याचशा प्रकारची पुस्तकं बघायला मिळतील आणि बरेचसे स्टॉल्स आहेत, बरेचसे कल्चरल इव्हेंट्स पण आहेत, ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। आय थिंक कल्चरल इव्हेंट जे आहेत ते इव्हिनिंगमध्ये असतील तर ते शक्यतो नाही बघायला मिळणार, पण जे पण बुकचे स्टॉल्स वगैरे असतील ते मी तुम्हाला दाखवेन। आणि त्यासोबतच जे पण बाकीच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि जे पण डेकोरेशन वगैरे चालू आहे ते वगैरे मी तुम्हाला दाखवेन। तर चला, बाकीचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत राहीन आणि लेट्स गेट स्टार्टेड। चलो। आणि इथं तुम्हाला ते आयकॉनिक बुकची जी सिटिंगची एरिया आहे तो बघायला मिळेल, जिथे बरेचसे लोक तुम्हाला दिसतात की बसून फोटो वगैरे काढतात। एकदम मस्त बनवलं आहे, रिअलवालं जे बुक आहे तसं वाटतं। तुम्हाला समोरून दाखवतो। इथं मागं तुम्ही बघू शकता की बरेचसे स्कूल्सच्या पण व्हिजिट वगैरे होत आहेत आणि बरेचसे लोक फिरायला आले। त्यासोबतच असं एस्टिमेट केलं जातं की अराऊंड 20,000 to 30,000 लोक रोज व्हिजिट करत आहेत आणि रोज येऊन बुक खरेदी करत आहेत। आणि त्यासोबतच बऱ्याचशा शाळांमधून मुलांना घेऊन इथं दाखवले जातात पुस्तकांचं संग्रह असेल किंवा जे शॉपिंग करायचे असेल त्यांना। तर हे एक चांगला इनिशिएटिव्ह ज्यातून ते लोकांना हे बघायला मिळतं की बाबा वेगवेगळ्या टाईपचे पुस्तक येत आहेत। तर खूप इंटरेस्टिंग अशी एक गोष्ट बघायला मिळते। चला, तुम्हाला मी बाकीचं पण दाखवतो आणि आता मेन जे एरिया आहे तिकडे जाऊया आपण, जिथं ॲक्च्युअल पुस्तकांचं प्रदर्शन आहे आणि जिथं पुस्तकं आपण खरेदी करू शकतो। आणि अशा प्रकारचे बरेचसे हॉल तुम्हाला बघायला मिळतील, जिथं बरेचसे पब्लिशर्स, लेखक स्वतःच्या पुस्तकांबद्दल सांगायला येतील। त्यासोबतच कोणत्या प्रकारच्या नवीन एनहान्समेंट्स किंवा नवीन गोष्टी घडत आहेत बुक रायटिंगबद्दल किंवा लिटरेचरबद्दल ते सांगायला येतात। तर असा एक रंगमंच त्यांनी इथं बनवला आहे, जिथे असे बसायला प्रॉपर तुम्हाला सुविधा आहे आणि इथून तुम्ही अटेंड करू शकता असे इव्हेंट। तर अशी एक चांगली सुविधा इथं केलेली दिसते। जसं की तुम्ही इथं बघू शकता शिवखेरा जे आहेत त्यांचे सक्सेसबद्दलचे बरेचसे पुस्तकं आहेत ते इथं दिसत आहेत। परत बऱ्याचशा लोकांचे तुम्ही आता जे व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये बघू शकता। इथं मागच्या साईडला तुम्ही बघू शकता की जे पुणे श्रमिक कामगार पत्रकार संघ आहे त्यांनी जे फोटोग्राफ काढले होते आजपर्यंत, त्याचं एक एक्झिबिशन मागं दिलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। खूप मस्त फोटो काढले आणि फोटोग्राफीचं मला पण खूप आवड आहे, तर ते बघायला खूप इंटरेस्टिंग वाटेल आणि मी तुम्हाला दाखवेन कोणत्या टाईपचे फोटो आहेत आणि काय दाखवलं गेलं।
वाव, किती मस्त फोटो ते. वाव. हा किती मस्त फोटो आहे. हा एकदम कॅन्डिड. आणि हा एकदम परफेक्ट टायमिंग. आणि हे काढलेत मंगेश फल्ले यांनी. हा वाला फोटो हरिश्चंद्र गडावरचा आहे, जिथे मी लास्ट टाइम गेलो होतो, पण व्लॉग बनवायचा राहिला होता. मस्त फोटो. वाव. लाईटिंगचं कॉम्बिनेशन किती परफेक्ट दिसतं त्यामध्ये. या साईडून लाईट येते आणि एकदम परफेक्ट फोटो आहे. आणि जर का तुम्हाला फिरून फिरून कंटाळा आला, पुस्तकं बघून कंटाळा आला, फोटो बघून कंटाळा आला, तर इथं चांगली खायची पण सोय केली आहे. तर आम्हाला आता कंटाळा आला आहे, तर आम्ही जरा असं म्हणलं थोडी पोटपूजा केली जाईल आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी बघूया. कारण की ऊन पण बरंच आहे आणि जरा चहाची वेळ झाली आहे. जरी 12 वाजले असले तरी फिरून फिरून चहा प्यावासा वाटतोय. तर चला थोडं काहीतरी खाऊया आणि मग परत कंटिन्यू करूया पुढचा आपला प्रवास. असे बरेचसे स्टॉल्स बघायला मिळतील तुम्हाला. असं वडापाव झालं, समोसा, कचोरी, हे ते. आणि बरीचशी गर्दी आणि चांगलं फॅन वगैरे चांगली सोय केली आहे प्रॉपर. मस्त आता पोटपूजा झाली, तर आता मागच्या साईडला दिसतं आहे जिथं ॲक्च्युअल बुक्स वगैरे ठेवलेत आणि ते जाऊन बघूया आता हे कसं आहे नक्की. तर मागच्या साईडला तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते. तर हे ॲक्च्युअल एंट्रन्स आहे जिथून तुम्ही आतमध्ये सगळ्या टाईपची पुस्तकं बघू शकता. आणि खूप मोठा एरिया आहे. मी असं ऐकलं की 2 ते 3 तास जरी तुम्ही स्पेंड केलं तरी तुमचं पूर्ण बघून नाही होत. तर चला बघूया आपला एक्सपिरियन्स कसा आहे. तर इथनं आतमध्ये सगळे बुकचे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. आणि इकडं एक इव्हेंट होणार आहे, तर त्याचं स्टेज वगैरे मांडलं आहे, चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत. तर चला आता आपण फायनली आतमध्ये जाऊया. बापरे, हे तर भयानक मोठं आहे. आणि जे मी ऐकलं होतं ते खरं आहे. तर बघू शकता एवढे इकडं पण स्टॉल्स आहेत आणि या साईडला पण तेवढेच स्टॉल्स आहेत. आणि असे 3 ते 4 टेंट आहेत. तर बघूया. तर आपल्याकडे एक आहे मारुती चितमपल्ली यांचं पुस्तक जे आहे रानवाटा, तसंच हे पण एक त्यांचं पुस्तक आहे, आपल्या भारतातील साप. ते आल्यालाच पहिल्यांदा हे बुक दिसलं. प्राईज आहे 250 रुपीज. खरं सांगायचं तर ना, जर का तुम्हाला पुस्तकांची आवड असेल तर ही जी जागा आहे ही तुम्हाला एका स्वर्गापेक्षा कमी नाही वाटणार. कारण की इथं एवढ्या टाईपचे पुस्तकं आहेत. आध्यात्मिक झाले, परत सेल्फ हेल्पचे जास्त झाले किंवा हिस्ट्रीबद्दल झाले. त्यासोबतच असे पण बरेचसे पुस्तकं आहेत ज्यामध्ये जे लहान मुलांसाठी आहेत, परत प्रौढांसाठी आहेत, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी आहेत. खूप साऱ्या टाईपचे पुस्तकं आहेत. आता तुम्ही मागं बघू शकता की किती म्हणजे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलवरती कितीतरी पुस्तकं आहेत. असं तो होणारच नाही तुम्ही इथं आला आहे आणि तुम्हाला कोणतं बुक आवडलं नाही. तर जर का तुम्ही बघायला नसाल आला तर होपफुली तुम्हाला या व्हिडिओमधूनच बघायला मिळेल. पण खूप मस्त जागा आहे. जर का तुम्हाला पुस्तकं आवडत असतील तर बेस्ट. आणि इथं मागं शाळेची सहल वगैरे पण आली आणि लहान मुलं पण पुस्तकं बघतायत. सो मस्त मस्त जागा आहे.
आणि इथं समोरच मेहता पब्लिशिंग हाऊसचा पण एक स्टोअर आहे आणि त्यांना आय थिंक एक सेपरेट जागा दिली अशी, ज्यामुळे त्यांचे सगळे बुक्स आणि बऱ्याचशा गोष्टी, बरीच गर्दी पण आहे इकडं कारण की फेमस पब्लिशिंग हाऊस आहे. वाव. इथं बघू शकता की छोट्या मुलांचे पण बरेचसे पुस्तकं दिसत आहेत. ट्रान्सलेशन्सचे पण बरेचसे आहेत. गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बरेचसे ऑफर पण बघायला मिळतील, जसं की 2 बुक घेतले तर एवढे डिस्काउंट वगैरे, किंवा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत जे तुम्हाला युजली बघायला नाही मिळणार बुक खरेदी करताना. इथं एक बुक गंगा जे वेबसाईट आहे तुम्हाला माहीत असेल त्याचा स्टॉल आहे आणि इथं प्रत्येक पुस्तकावरती 25% ऑफ आहे आणि खूप छान छान पुस्तकं ठेवलेली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या साईडचा जो स्टॉल आहे तोच सकाळ प्रकाशनचा पण आहे आणि खूप मस्त यांनी एंट्रन्स वगैरे केलं आहे. चला आज जाऊन बघूया काय आहे इथं. आध्यात्मिक पुस्तकं, सेल्फ हेल्प, रेसिपीज, बरेचसे तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर मंडळी, हा होता आपला पुणे बुक फेस्टिवलमधला एक व्लॉग. होपफुली तुम्ही बरेचसे पुस्तकांचे स्टॉल्स आणि जे पण इथं गोष्टी चालल्या आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला, ते तुम्ही एन्जॉय केले असतील. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला जर का बघायला आवडत असतील तर मला सजेशन कमेंटमध्ये द्या, अजून कोणत्या टाईपचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.